समोरनं फेरी येते जी आता या इकडच्या बंदरावर लागेल. याच फेरीने नंतर आपण परत दिघीवरून आगरतांड्याला जाऊ. तर आता आपण परतीचा प्रवास करतोय आणि इट्स टाइम टू रिव्ह्यू. तर पहिला रिव्ह्यू असणार आहे आपल्या रिसॉर्टचा, जिथे आपण राहिलेलो अथांग स्टेकेशन. तर ते खूप चांगलं रिसॉर्ट आहे. जर तुम्ही तुमच्या पेटला घेऊन जाताय ना तर तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तिथे जॅक पण एक आहे मस्त एकदम भारीवाला, ओनरचा लॅब्राडॉर, ओनरचा लॅब आहे. तो पण खूप फ्रेंडली आहे, इतका फ्रेंडली आहे की 1-2 मिनिटांमध्ये तुमच्यासोबत एकदम मिसळून जाईल. आणि हा तो खूप चांगला एक नेव्हिगेटर पण आहे. तो तुम्हाला लेक वगैरे ते आहे ना तिथे, ते सगळं घेऊन जाईल. आम्हाला घेऊन गेला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. तर हा होता रिसॉर्टचा रिव्ह्यू. खूप चांगला आहे, म्हणजे रेकमेंडेड, पेट फ्रेंडली आहे. जर तुम्ही पेट विदाऊट पेट जात असाल तर जा तिथे. आणि रिकमेंडेड ह्याच्यासाठी आहे ना, कारण की तिथनं हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन तुम्हाला जवळ आहे. विदिन 45 मिनिट्समध्ये तुम्ही बाय ड्राईव्ह करून हरिहरेश्वरला पोहोचू शकता. आणि हरिहरेश्वरवरनं विदिन 30 मिनिट्समध्ये तुम्ही परत श्रीवर्धनला पोहोचू शकता. आणि दिवेआगार जो बीच आहे ते हार्डली एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. त्यामुळे तुम्हाला जरी ह्याच्यामध्ये थोडंसं विलेजमध्ये जाऊन काही इमर्जन्सी काही गोष्टी लागत असतील ना, तरी त्या घ्यायला काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे हे खूप आत नाहीये, त्यामुळे म्हणजे काही इमर्जन्सी गोष्टी घेण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला गणपती मंदिर, सूर्यनारायण मंदिर इथे जायचं आहे ना, ते पण विदिन 10 to 15 मिनिट्सवर आहे. आणि त्याच्या पुढे लगेच बीच आहे, तर ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यानंतर तिथे तुम्हाला वेगवेगळे खानावळ आहेत. म्हणजे आता आम्ही तर गेलेलो सी फूड पॉईंट खानावळमध्ये, आणि गेलेलो एक होतं सुवर्ण गणेश खानावळ. तर आम्हाला तर सी फूड पॉईंट जी खानावळ आहे ना ती खूप आवडली. तिथे एकदम बेस्ट वालं जेवण भेटलं आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलेलो सुवर्ण गणेश खानावळमध्ये आम्ही म्हणजे तिथे नॉनव्हेजही मिळतं, पण आम्ही व्हेजिटेरियन खाल्लं होतं तिकडे. पण ते पण व्हेज जेवण चांगलं होतं. हा, व्हेज मस्त होतं तिथलं. त्यानंतर दुसरा दिवस होता आपला हरिहरेश्वर. आणि मेन म्हणजे तिथे पचका एक झाला की आम्हाला खायचे होते मोदक उकडीचे. तर ते जे उकडीचे मोदक होते ते ना आम्हाला सुवर्ण गणेश खानावळमध्ये भेटले. त्यानंतर मग आम्ही विचार केला की कुमठे म्हणून खानावळ आहेत, कुमठे हरिहरेश्वरला, तर तिकडे खाऊया. आणि आम्हाला एक चान्स होता की सुवर्ण गणेश जो गणपती आहे दिवेआगारमध्ये, तिकडे मोदक मिळत होते. पण आम्ही असा विचार केला की आम्ही नंतर सुवर्ण गणेश खानावळ तिकडे खाऊ, पण तिथे मिळाले नाही. आणि आम्ही तिकडे जो चान्स मिळत होता की गणपती मंदिराच्या बाहेर मोदक मिळत होते, ते आम्ही खाल्ले नाही. हा, बोलो इकडचे रिव्ह्यूज चांगले आहेत तर तिकडे खाऊया, असं करत करत ते आमचे मिस झाले खूप. त्यानंतर मग आम्ही गेलो हरिहरेश्वरला दर्शन घेतलं. खूप मस्त दर्शन झालं, कारण की जास्त गर्दी नव्हती, तर चांगलं दर्शन झालं. लवकर जाऊन दर्शन घेऊन आलो. त्यानंतर कुमठे खानावळमध्ये गेलो तर ते पण तसंच होतं. तिथे ऑर्डर द्यायला लागते आधी ऍक्च्युली. तुम्हाला पण जर तुम्ही रिव्ह्यू बघत असाल, नाही कुटुंबे आहे, सॉरी कुटुंबे खानावळमध्ये जर तुम्ही जात असाल ना तर तिथे त्यांना कॉल करून ऑर्डर द्यायला लागते आधी. मग ते तुम्हाला त्याच्यानुसार ते सगळं जेवण. आणि कुटुंबेकडे म्हणजे तुम्हाला जर हरिहरेश्वर मध्ये स्टे करायचं असेल तर कुटुंबियांकडे त्यांचं होमस्टे आहे, सो तुम्ही तिथेही राहू शकता. हा, आणि व्हेज जेवण तिथे टोटली व्हेज आहे. तर व्हेजिटेरियन्स लोकांसाठी तिथे खूप चांगलं जेवण भेटतं. त्यानंतर आम्ही तिकडनं निघालो आणि गेलो श्रीवर्धनला क्रॅब, त्यानंतर प्रॉन्स, मोठी प्रॉन्स एकदम कोळंबीचं स्ट्रक्चर वगैरे बघितलं. थोडंसं श्रीवर्धनच्या बीचवर फिरलो. तिथे जस्ट एक इन्सिडेंट होता वाचला, तर तुम्ही त्या ह्याच्या आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आम्ही काय सांगितलं ते. त्यानंतर तिकडनं निघालो आणि टायर झाला पंक्चर. तवसाळकर जे खानावळ आहे तिथे आज इंटर करत होतो, मागनं एक दादाला बोलतो अरे तुमचा टायर पंक्चर आहे.
मग तिथे आत गेलो खानावळीमध्ये. ते ओनर आणि त्यांची वाईफ इतकी फ्रेंडली होते ना, ते आले. मी तोपर्यंत निघालेलो, मला जाऊन टायरचं पंक्चरचं दुकान बघायचं होतं म्हणून मी निघालेलो. प्रतीक्षा आणि राफा तिथे होते, तर ते प्रतीक्षाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एअर पंप आहे, तुम्ही ऐक, तिथून पण रडता इथून पण रडता, आपल्याला इथूनच जायचं ना. हो, तर तुम्ही हा जो एअर पंप आहे तो घ्या, हवा भरा आणि जेवा आणि नंतर आरामात जा. तर आम्ही ते सगळं केलं, प्रोसेस, हवा भरली आणि नंतर मग असा विचार केला की पहिले जाऊन पंक्चर काढून घेतो, जेवेपर्यंत परत टायर बसला तर करायचं काय ना. म्हणून मग गेलो टायर पंक्चर काढायला आणि एका ठिकाणी थांबलो. नावेद म्हणून कोणतरी होता, तो बोलला की मी येतो 5 मिनिटात. 10 मिनिटं झाली तरी भाई येत नाही. मग शेवटी तिकडनं पण निघालो. तिथे एक माणूस होता, त्यांनी सांगितलं HP चा पेट्रोल पंप आहे पुढे, तिकडे जा, तिथे तुम्हाला लगेच पंक्चर काढून भेटेल. तिकडे गेलो, पंक्चर काढले. खडा गेलेला टायरमध्ये, तो पण व्हिडिओमध्ये मी पंक्चरचं पण सगळं शूटिंग केलेलं आहे. आधीचा व्हिडिओ बघा, सगळं तुम्हाला दिसेल त्यात. सॉरी, पंक्चर काढलं आणि मग आलो परत खानावळीमध्ये आणि मस्त जेवलो. प्रतीक्षाने परत व्हेज थाळी घेतली, त्यानंतर मी परत तिथे नॉनव्हेज थाळी घेतली. मला चिकन खायचं होतं तर मी चिकन घेतलं, कारण तिथे गावठी चिकन भेटतं, तिथे बॉयलर चिकन मिळत नाही. तिथे एक पापलेट फ्राय घेतलं, मस्त होतं जेवण तिथे. पण जर श्रीवर्धन साईडला जात असाल तर तवसाळकर इज अ मस्ट रेकमेंडेड. तुम्ही तिथे जा आणि तिथे खा आणि रिव्ह्यूज सांगा तुमचे कसे आहेत. आम्हाला पण कमेंट करून सांगा. आधी कोण गेला असेल त्यांचे रिव्ह्यू काय होते, त्यांच्या कमेंट्स काय आहेत त्या पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर परत आम्ही आमच्या रिसॉर्टला आलो, आराम केला आणि जी सी फूड पॉईंट खानावळ होती ना, तिथे तर आम्हाला खूप आवडलेलं सगळं. तर त्यामुळे आम्ही परत तिकडेच गेलो जेवायला. तिकडे जेवलो आणि त्यानंतर मग आमचं रिसॉर्टची ट्रिप संपली आणि आता आम्ही परत घरी चाललोय. पण हे जे 3-4 दिवस गेले ना, हे जे 3-4 दिवस गेले ना आमचे, ते मस्त फुल एकदम रिफ्रेशमेंट झालं. एकदम परत बॅक टू पॉव्हलियनसाठी आम्ही रेडी आहोत आणि आता तेच आम्ही परत पनवेलला चाललोय. तर आत्तापर्यंत कोणी जरी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आज सबस्क्राईब करा तर आम्हाला मोटिवेशन भेटते, अजून चांगले चांगले व्हिडिओ, अजून चांगल्या चांगल्या जागा तुम्हाला दाखवू आम्ही, चांगल्या चांगल्या रेसिपीज येतील. आपला कसं नुसतं डेली ब्लॉग किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉग किंवा फूड ब्लॉग असं चॅनल नाही आहे. जे काही आम्ही करतो ते आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. जसं कधी मी कुकिंग केली, कधी प्रतीक्षाने कुकिंग केली, कधी राफासोबत बाहेर गेलो फिरायला, ते व्हिडिओज येतात. कधी असंच काही इन्फॉर्मेटिव्ह भेटलं आम्हाला आणि तुमच्यासोबत शेअर करायचं वाटलं तर आम्ही ते शेअर करतो. तर त्याच्यासाठी आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा आणि कमेंट करा. आणि अजून एक सांगावंसं वाटेल की आम्ही ज्या पण खानावळीत वगैरे गेलो तिकडे आम्हाला राफाला म्हणजे घेऊन जाता आलं. तिथे म्हणजे आम्हाला असं गाडीत ठेवलंय राफाला असं काही नाही झालं. आम्ही तिथे त्याला घेऊन गेलेलो. हा, हे पण एक खरं आहे की प्रत्येक खानावळीमध्ये राफा आमच्या सोबत होता. राफाला फक्त आम्ही 2 वेळा गाडीत ठेवलं, ती पण गाडी चालू होती. 2 चाव्या कॅरी करतो आम्ही, जेणेकरून गाडी चालू राहील. आतली व्हेंटिलेशन जे आहे कारमधलं AC किंवा फॅन थ्रू चालू राहील, जेणेकरून राफाला सफोकेशन होणार नाही किंवा काही त्रास होणार नाही. ती एक आम्ही काळजी घेतो नेहमी. आणि आत्ता कसं झालं, आम्ही जेव्हा हरिहरेश्वरला गेलो ना तेव्हा मंदिरामध्ये थोड्या वेळासाठी आम्ही एक हार्डली 20 मिनिटासाठी राफाला गाडीत ठेवलेला. आणि सुवर्ण गणेश मंदिरात, आणि सुवर्ण गणेश मंदिरामध्ये तिथे एक हार्डली 10-15 मिनिटं राफा गाडीत होता. बस तेवढा वेळच राफा गाडीत होता आमच्या व्यतिरिक्त. नाहीतर राफा कंटिन्यू आमच्या सोबत होता. आम्ही राफाच्या कंटिन्यू सोबत होतो. आणि रिसॉर्ट तर खूप भारी आहे. हां, तर तुम्ही रिसॉर्टमध्ये पक्का तुम्ही जो पेट फ्रेंडली रिसॉर्ट बघत असाल ना, दिव्यागर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन साईडला, तर अथांग रिसॉर्ट, डोळे बंद करून तिथे मी तुम्हाला आहे ना कॅप्शनमध्ये तिथले जे ओनर आहेत माने, त्यांचा नंबर देतो. तुम्हाला यायचं असेल तर डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारून घ्या. कोणत्याही वेबसाईटवर जायची गरज नाही, ते तुम्हाला एकदम बेस्ट रेटमध्ये चांगली रूम देते. तर ह्या नोटवर हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन कन्सेप्टमध्ये आणि काय बोलू शकतो इथे मी. हां, बरोबर आलो आपण प्रतीक्षा. अरे यार, हे बघायचं राहिलं आपलं. जायचं का बघायला? खंडर आहे, मस्त आहे. हां, आतमध्ये कोण असेल तर घेऊन जाऊ सोबत. पैसे दिले कोणी आपल्याला असं सोबत.
पुराणी Okay, हवेली. आपण परत आता त्या सी व्ह्यू नेच जाऊ. हा. लास्ट टाइम आपण त्या साईड नाही इकडनं झालेलो. तिकडून पण रोड आहे पण आपण हा इथून जाऊया. तिकडनं गेलो तर आपण हे मिस करू, मुरुड आणि हे cancel. जंजिरा किल्ला मिस करू. हा तर या सुंदर अशा नोटवरती आपण हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू. बाय बाय.